मध्ययुगामध्ये अनेक राजे महाराज आणि सुलतान होऊन गेले, पण तुलना केली असता शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराने फारसे मोठे नव्हते, परंतु कोणत्याही शहापेक्षा ते कमी नव्हते. त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊच्या भूमिकेत कुमारी आकांक्षा मनोज भोयर या ठिकाणी हिने व्यक्तिरेखा रेखाटली आणि आपल्या रॅलीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने रॅलीचे त्याबद्दल महिला संघटन कुणबी समाज महिला समिती जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावे आणि आकांक्षा मनोज भोयर हिचा या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावा. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते झाले शिवरायांनी शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते दिसले विजयाचे सोहळे, विजयाचे सोहळे. खरंच आहे, जिजाऊ माता नसत्या तर शिवाजी महाराज घडले नसते आणि म्हणूनच आजच्या या युगात जिजाऊची खरी गरज आज आहे. जन्म जयंती उत्सव आणि आपण हा भव्य दिव्य कार्यक्रम इथे बघत आहोत, तर याचे प्रेरणास्तंभ म्हणजे आमचे या कुणबी समाज बहुद्देशीय संस्थेचे फाउंडर्स जे तेजोमय सूर्यासारखे चमकत होते परंतु आपल्यातून निघून गेले असे आमच्या या संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्रीरामजी ढवळे सर हे आज या स्टेजवर नाही आहेत, पण त्यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. तसेच या संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय राधेश्यामजी पंचपुरे सर ते या ठिकाणी नाही आहेत, आम्ही त्यांना श्रद्धांजली देतो. तसेच या संस्थेचे माजी सचिव पांडुरंगजी गाडवे सर या ठिकाणी नाही आहेत, तर आपण सर्वांनी आपल्या ठिकाणी उभे राहून एका मिनिटाचे मौन देऊन त्यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली देऊया. पुंडे साहेबांना लवकर जायचं आहे, तर या ठिकाणी अगोदर प्रास्ताविक होणे गरजेचे आहे, पण सन्माननीय आम्हाला माहीत आहे तुम्हाला वेळेचे खूप बंधन आहे, तर मी थोडंसं कार्यक्रमात बदल घेऊन सन्माननीय पुंडे साहेबांना या ठिकाणी बोलण्याची संधी देतो. प्रतिमेच्या स्वरूपात उपस्थित राजमाता जिजाऊ यांना माझे नमन. लिंग दुखी 18 पगड जातीला घेऊन संपूर्ण हिंदुस्थानमध्ये स्वराज्याचा नवलेस नसताना प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे जे आपण चंद्रकोर लावतो ना, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे थोडं थोडं हळूहळू का होईना साम्राज्याचा विस्तार करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. आणि माफ करा आदरणीय मंच, कारण की अमोल भाऊ शिवाय माझा संपर्क कुणाशी नाही, त्यामुळं संपूर्ण आदरणीय मंच आणि उपस्थित शिवभक्तांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायला गेलं तर शब्द अपुरे पडतील इतकी आमच्या महाराजांची ख्याती आहे आणि इतकं पराक्रम आहे. शिवाजी महाराजांसारखे आज आमचे तरुण दाढी आणि चंद्रकोर लावतात, चांगली गोष्ट आहे, परंतु शिवाजी महाराजांसारखं आदर्श त्यांनी एकतरी या जयंतीच्या माध्यमातून घ्यावं असं मी त्यांना आवाहन करतो. शिवाजी महाराजांबद्दल आपण सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व शौर्य सगळ्यांना माहीत आहे. त्या शिवाजी महाराजांची शिकवण अशी आहे की माझ्या
साम्राज्यातल्या किंवा स्वराज्यातल्या शेतकऱ्याच्या पिकाच्या ढेटाला आणि शत्रूच्या सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकाच्या ढेटाला हात लावता कामा नये. म्हणजे शिवाजी महाराज हे खरे शेतकरी वर्ग, आपला कुणबी समाज असो किंवा आपला भारतातील जो शेतकरी आहे तो सगळा मुळातला शेतकरी मेहनती कष्टकरी हा समाज आहे. या समाजासाठी यांना सन्मानाने जगण्यासाठी जे शिवाजी महाराज यांनी कर्तृत्व दाखवलं ते कमी आहे, बोलावं तेवढं कमी आहे. तर तसेच दुसरी एक गोष्ट त्यांनी आपल्या साम्राज्यात सांगितली आहे की बाई माणसास हात लावू नये. तुम्ही आपल्या स्वराज्य असो किंवा परस्त्री जरी असेल किंवा शत्रूची जरी कोणी स्त्री असेल तरी तिचा सन्मान करावा. या युवा पिढीला माझं सांगणं आहे की आपण शिवाजी महाराजांकडून हे 2 गुण घ्यावे. शिवाजी महाराज असे होते की त्यांच्या सभागृहामध्ये किंवा त्यांच्या महलामध्ये कधीही नर्तकी नाचलेली नाही. शिवाजी महाराज कधीही व्यसन करत नव्हते. तर युवा पिढीला माझं सांगणं आहे की तुमचं जीवन हे शिवाजी महाराज आपले जर महाराज आपले आहेत तर आपण मावळे कसे असायला पाहिजे. मावळ्यांचं वर्तणूक या शिवजयंतीचा खरा सार्थक होईल की शिवाजी महाराजांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपलं आचरण असायला हवं. त्यानंतर मग शिवाजी महाराजांकडून आता तर काही लढायची नाही आहे. आता लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये मग लढाई आहे तर स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही UPSC MPSC यामध्ये जर तुम्हाला आपलं कर्तृत्व दाखवायचं असेल तर शिवाजी महाराजांचं ध्येय पुढे नजरेसमोर ठेवा. तुम्हाला आणि आम्हाला जे वंदनीय आहेत त्यांना जे वंदनीय आहेत, वंदनीयांना जे वंदनीय होते असे शिवाजी महाराज आहे. त्याचं एक कारण सांगतो. सुभाषचंद्र बोस जेव्हा नजरकैदेमध्ये होते तेव्हा ते शिवचरित्र वाचत होते. शिवचरित्र वाचताना आग्र्याची सुटका हा जेव्हा प्रसंग आला तर सुभाषचंद्र बोस यांचं अंग सहारलं. त्यांच्या डोक्यात एकदम तीक्ष्ण अशी कल्पना सुचली आणि ते या देशात त्या इंग्रजाच्या तावडीतून पडून म्हणजे सुटका करून त्यांनी आझाद हिंद सेनेची मोठी हे केली. म्हणजे जे वंदनीय आहेत आपल्याला त्यांना आपले महाराज वंदनीय आहेत. तसेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, फुले सावित्री असो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पोवाडा रचला. म्हणजे जे वंदनीय आहेत आपल्याला जे वंदनीय आहेत त्यांना हे महाराज वंदनीय आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळी लवलेश नव्हता स्वराज्याचा त्यावेळी शिवाजी महाराजांनी एवढं मोठं साम्राज्य आपल्यासाठी विकसित करून दिलं आहे आणि युवा पिढीने तो सांभाळण्याची आज गरज आहे. ती जबाबदारी तुमच्यावर आहे. UPSC आणि MPSC मध्ये तुम्ही जर एखादा आपला शेतकरी वर्ग आहे, कुणबी समाज असो किंवा आपला जो क्षेत्र आहे तर या क्षेत्रामध्ये जर या गरिबीला जर मात करायची असेल तर स्पर्धा परीक्षा हा एक चांगला उत्तम उदाहरण आहे. चांगला मार्ग आहे की त्या मार्गातून जर तुमच्यात मेहनत करण्याची सातत्य जर तुम्ही ठेवू शकत असाल आणि ध्येयावर शिवाजी महाराजांप्रमाणे लक्ष ठेवून जर काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही मोठ्या पदापर्यंत जाऊ शकाल याची मी हमी देतो. मी स्वतः महाराजांना मानणारा एक मावळा आहे. महाराजांना मानणारा मावळा आहे. मी जर स्पर्धा परीक्षेत ती तयारी करत असताना महाराजांचा जेव्हा अभ्यासक्रमाचे विषय यायचा तेव्हा अंग सहारलं जायचं. असं प्रत्येक युवामध्ये महाराजांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. तर UPSC आणि MPSC मध्ये सांगायचं आता जे युवा वर्ग आहे एक चांगला मार्ग आहे. जर तुम्ही या मार्गामध्ये आले, तुम्ही प्रशासकीय सेवेत आले तर तुमच्या हातून तुम्ही जर गरीब वर्गातून आले, जर तुम्ही मध्यम वर्गातून आले तुम्हाला चांगली जाण असते आणि तुम्ही जनसेवा चांगल्या प्रमाणे करू शकता.
हा चांगला मार्ग आहे. या मार्गात येण्यासाठी ध्येय लावावा लागतो, चिकाटी पाहिजे आणि खूप मोठा काही विषय नाही आहे. खूप मोठा विषय नाही आहे. ज्याप्रमाणे आज आपण शिवजयंती केली, जयंतीची सार्थक केव्हा होईल? शिवाजी महाराजांप्रमाणे ध्येय ठेवून तुमचा बिझनेस असो, राजकीय क्षेत्र असो किंवा स्पर्धा परीक्षेचा क्षेत्र असो, तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी त्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. नियोजन असायला पाहिजे. सगळ्यात गोष्टी महत्वाचं आहे नियोजन. का स्वराज्य मोठं झालं? एवढं स्वराज्य याच्यासाठी मोठं झालं की शहाजीराजे आणि मा जिजाऊ हे दोन दाम्पत्याचा जेव्हा शिवाजी महाराज गर्भात होते तेव्हापासून नियोजन झालं होतं की हे जो अराजक माजलेला आहे, या आपल्याला आपली संस्कृती टिकवायची आहे तर स्वराज्य निर्माण करावं लागेल. आणि या आजच्या 12 वर्षाच्या मुलाला होत नसते तर 12 वर्षाच्या मुलाने म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली, ती सांभाळून एवढा मोठा स्वराज्य दिला. यासाठी ती प्लॅनिंग खूप महत्वाची आहे. अभ्यास करणारे इंग्रज काही आता मला नाव आठवत नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराज एवढे सक्सेसफुल याच्यासाठी झाले की त्यांची नियोजन, त्यांची प्लॅनिंग खूप महत्वाची होती. त्यामुळे तुम्ही कोणतंही काम करताना तुमची प्लॅनिंग ही अतिशय उत्कृष्ट असली पाहिजे. जर तुमचा प्लॅन सक्सेसफुल आहे तर तुमचं जीवन सक्सेसफुल आहे. हे शिवाजी महाराजांकडून आम्ही घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराज डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला आणि त्याप्रमाणे तुमचा जो कोणता क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जरी तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तुम्ही निश्चितच यशस्वी होऊ शकता. याची हमी मी देतो. मी स्वतः MPSCची तयारी करत असताना मला जर सातत्य किंवा जर आळस यायला लागलं तर मी शिवाजी महाराजांची आदर्श डोळ्यासमोर असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या जवळ सैन्य नव्हतं, सुरुवातीला राज्य नव्हतं, काही नव्हतं, तरी स्वराज्य घडवलं. तर आम्हाला छोटीशी MPSC UPSC परीक्षा निघू शकत नाही तर काय अर्थ? किंवा एखादा तुमचा बिझनेस असेल, त्या बिझनेसला कसं डेव्हलप करता येईल, त्याच्यात काय फरक पाडता येईल, ह्या गोष्टी आम्ही शिकलो पाहिजे. म्हणजे महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते फक्त आज जयंतीपुरतं नसून ते आमच्या जीवनात आमूलाग्र बदल झालं पाहिजे, यासाठी व्हायला पाहिजे. आणि यासाठी हे आपण करत आहोत. कहते हैं मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. असा हौसला आपण बाळगला पाहिजे. मला वाटते वेळ जास्त होत आहे. सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपले 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप धन्यवाद सन्माननीय विजयभाऊ फुंडे PSI तिरोडा यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी UPSC आणि MPSC ही तयारी करताना नियोजन कसं करावं आणि शिवचरित्राचा सुद्धा अभ्यास कसा करावा या ठिकाणी आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सुखदुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे, सुखदुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे, आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्त्व प्रास्ताविकाचे. आणि म्हणूनच आजच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपले कुणबी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री भावेश तितीरमाने सर करतील अशी मी त्यांना विनंती करते.